आपल्याकडे कुटुंबातील व्यक्तीबद्दलच्या भावना सहसा जाहीरपणे व्यक्त केल्या जात नाहीत. पण मी आता वयाच्या साठीजवळ म्हणजे आयुष्याच्या अशा अवस्थेला आलोय की मनात भूतकाळाबद्दल सतत उजळणी होत असते. या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजतो की जेव्हा मी भूतकाळात डोकावतो तेव्हा सुखद आठवणींची संख्या नेहमीच जास्त असते. याचं कारण माझ्या आजूबाजूला माझ्या नशिबामुळं एकाहून एक चांगली माणसं आहेत. आमच्या नीलप्रभा वहिनी अशा व्यक्तींपैकी एक. आज त्यांचा वाढदिवस. हा मुहूर्त साधवून मी त्यांच्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करतोय. दिस इज माय सेकंड स्टोरी ऑफ कनेक्टिंग यस्टर इयर्स अँड ट्वायलाइट इयर्स. इंटिग्रेटर म्हणजे आमच्या सर्व 4 पिढ्यांना प्रेमाच्या धाग्यांनी एकसंध ठेवणं आणि चंदनाप्रमाणे झिजून सर्वांना निस्वार्थीपणे प्रोत्साहन देणं. लॉट ऑफ टेकअवे फॉर न्यू जनरेशन. अ रोल मॉडेल. एका कर्तव्यदक्ष आणि प्रेमळ व्यक्तीबद्दलच्या माझ्या भावना. वहिनी, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज 11 नोव्हेंबर. आज तुमचा वाढदिवस. देव बाप्पा तुम्हाला सुखी, समाधानी तसंच दीर्घ आणि निरोगी आयुष्य देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात, पण मला ह्यात सुधारणा करावीशी वाटते. एकाळे कुटुंबियांनी एकमेकांना धरून राहण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत पाहून म्हणावंसं वाटतं की कौटुंबिक संबंध घट्ट राहण्यामागे सुद्धा एक स्त्री असते. शाळेत माझं गणित कच्चं होतं, पण कॉलेजच्या दिवसात ते हळूहळू जमू लागलं. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन या कॅल्क्युलसच्या धड्यांची आवड निर्माण झाली. मोठ्यात मोठं एकीकरण म्हणजे इंटिग्रेशन असं म्हणायला हरकत नाही. वहिनी, आपल्या घरातल्या सगळ्यांना म्हणजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम तुम्ही अखंड केलं. गेली कितीतरी वर्ष तुम्ही इंटिग्रेटरचं काम करताय. एकाळ्यांच्या 4 पिढ्या तुम्ही एकत्र ठेवल्या आहेत. You have been a big integrator to connect every relationship, secure it, nurture and keep it intact in last 4 generations. वहिनी, तुम्हाला तुमच्या वडिलांचं प्रेम फार काळ लाभलं नाही. तुमच्या मावशीनं तुम्हाला आईचं प्रेम दिलं. उमाकांत, प्रभाकर हे तुमचे बंधू प्रत्येक वेळी तुमच्या पाठीशी उभे राहिले. या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आणि मायेच्या सावलीत तुमचं महाविद्यालयीन शिक्षण औराद शहाजनीत झालं. कौतुकाची गोष्ट अशी की विद्यार्थी दशेत तुम्ही अभ्यासात आघाडीवर होतातच, पण पुढे संसारात सुद्धा नात्याच्या, प्रेमाच्या, त्यागाच्या तसंच कर्तव्याच्या परीक्षेत सुद्धा नेहमीच डिस्टिंक्शन मिळवत आलात. तुमच्या आयुष्याच्या प्रगती पुस्तकात 2 नोंदी नेहमी ठळक राहणार आहेत. एक म्हणजे तुम्ही प्रेमपूर्वक केलेली आई अण्णांची अविरत सेवा आणि दुसरं म्हणजे दादाला नेहमी दिलेला पाठिंबा. एका कुटुंबाचा भाग बनल्यावर तुम्ही कितीतरी नाती प्रेमाच्या धाग्यांनी विणली आणि कुठलाही गुंता होऊ न देता ही नाती कायम ठेवली. आणेगाव आणि औराद शहाजनी इथली नाळ तुटू न देता आपली आई आणि बहीण यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं जोपासत तुम्ही आपली मावशी तसंच बंधूंचाही कधी विसर पडून दिला नाहीत. हा तुमचा मोठेपणा. एकाळ्यांकडची मंडळी तुमच्या प्रेमाच्या आणि आदराच्या धाग्यांनी अल्प वेळात तुम्ही एकत्र छान गुंतवली. गंमत म्हणजे जमदग्नीचा अवतार वाटणारे आमचे आजोबा सुद्धा हळूहळू आपला दुराग्रह सोडून मृदूपणे वागू लागले. वहिनी, आई अण्णांची तुम्ही 3 दशकं जी सेवा केली ती खरोखर असामान्य म्हणावी लागेल. कधीही विलंब न करता त्या दोघांच्या जेवणा खाण्याच्या वेळा सांभाळणं इतकं कोणालाही जमलं असतं की नाही शंकाच आहे. तुमच्या या आदरयुक्त आणि प्रेमळ वागण्याचा त्या दोघांना निश्चितच आदर वाटत असे. 1996 पासून आईच्या आजारपणाच्या काळात सुद्धा तुम्ही तेवढ्याच आपुलकीनं तिची सेवा केलीत. अनेकदा अण्णा छोट्याशा कारणांवरून रागवायचे, कधी नुसायचे सुद्धा, पण तुमच्या प्रेमपूर्वक आग्रहानंतर त्यांची गाडी रुळावर यायची. फक्त आई अण्णाच नव्हे
तर आम्हा बहीण भावंडांशी वागताना सुद्धा तुमच्या आपुलकीच्या वागण्याची प्रचिती येत असे आणि अजूनही येतेच. दादाच्या उंच भराऱ्या कल्पनेचा खेळ न राहता प्रत्यक्षात उतरल्या त्या तुमच्या भरभक्कम पाठिंब्यामुळेच. दादाच्या करिअरमध्ये तुमची साथ असल्यामुळेच त्याला गती मिळत गेली. मुलांना उचित मार्गदर्शन, नातवंडांशी त्यांच्या एवढं होऊन वागणं, सुनांशी त्यांच्या मैत्रिणी बनून वागणं, हे सर्व तुम्हाला कसं सहज साध्य होतं याचं कौतुक आहेच. वहिनी, आम्ही सगळेच तुमचे ऋणी आहोत, कारण आमच्या मागे तुमचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद निव्वळ प्रेमापोटी आणि आपलेपणातून आलेला आहे याची आम्हाला जाणीव आहे. मी सुरुवातीला इंटिग्रेशनच्या सूत्राचा उल्लेख केला. तो गणितातला फॉर्म्युला आहे आणि आमची वहिनी हा आम्हा एकाळे कुटुंबियांचा 4 पिढ्यांचा फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला जगातली सर्व सुख मिळत राहोत अशी देवाकडे प्रार्थना करतो.